नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर. महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनलवर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण म्हणजे जसं की तुम्ही विचारत होते की मॅडम आम्ही अभ्यास कसा करावा, आता आमची मुंबईची एक्झाम आहे आणि काही विद्यार्थी मित्र नवीन आहे जे आता फ्रेशरही म्हणू शकतात की पहिल्याच वेळेस ते अभ्यास करत आहेत पोलीस भरतीचा, तर तो कसा करावा किंवा सामान्य विज्ञानाचे जे काही टॉपिक्स आहेत, तर ह्या वर्षी कसे टॉपिक आले आणि आम्ही कसा अभ्यास करावा. जसं सामान्य विज्ञान जे आहे ते जीके मध्ये तुम्हाला येत आहे ना, जीके मध्ये जे जीएस तुमचे इन्क्लूड आहे. तर तुमचं जीके जे आहे ते 25 मार्काला आहे. 25-25 तुमचा पॅटर्न असतो. सो मग 25 मार्कामध्ये जीके सुद्धा आहे आणि जीएस सुद्धा आहे आणि जीएसचे म्हणजे फक्त सामान्य विज्ञानाचे जसं की तुम्हाला इथे बोर्डवर आपल्याला दिसत आहे 4 विषय आहेत, 4 टॉपिक आहे आणि याच्यामध्ये तब्बल तुमचे 40 टॉपिक येतात. सगळ्यांना जर तुम्ही एकत्र केलं तर 40 टॉपिक येतात. तर मग 40 टॉपिकचा अभ्यास करावा की कसा अभ्यास करावा हे जाणून घेण्यासाठी आजचं लेक्चर असणार आहे. म्हणून ह्या लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे. आपल्या या व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्याच ग्रुपमध्ये शेअर करून घ्यायचं आहे आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईकही करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा सामान्य विज्ञानाला 2024 मध्ये यावर 2024 ला काय प्रश्न आले, कोणत्या टॉपिक मध्ये होते आणि कुठले टॉपिक ह्या सब्जेक्ट मध्ये कुठले अजून टॉपिक न्यू ऍड झाले ते बघण्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. म्हणून तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. ज्यांची आता मुंबईची एक्झाम आहे किंवा ज्यांना पुढे भरती करायची आहे, पुढे तुमच्या वॅकन्सीज येणार आहे, भरपूर साऱ्या तुमच्या वॅकन्सीज येणार आहे. सो त्यासाठी सुद्धा तुम्हाला फायदेशीर असणारं लेक्चर आपलं आजचं असणार आहे. तर बघा जनरली सामान्य विज्ञानामध्ये 4 टॉपिक आहेत तुमचे. पहिला आहे जीवशास्त्र, दुसरं आहे आरोग्यशास्त्र. आता आरोग्यशास्त्र हे आपल्या जीवशास्त्रामध्येच इन्क्लूड केलेलं असतं. पण तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून मी त्याला इथे काय केलेलं आहे वेगळं वरून तुम्हाला दाखवलं. आता आरोग्यशास्त्रामध्ये आपले 5 टॉपिक तर कन्फर्म असतात आणि ह्या वर्षी तुम्हाला सगळ्यात जास्त जे प्रश्न विचारले गेले ते आरोग्यशास्त्रातलेच आले होते आणि बघा जीवशास्त्राला जास्त वेटेज आहे. समजा तुम्हाला 15 मार्कासाठी सामान्य विज्ञान येत आहे 25 पैकी, ठीक आहे. 15 मार्काचं येत आहे तर त्याच्यापैकी 10 मार्काला नुसतं तुमचं जीवशास्त्रच येईल. ठीक आहे. म्हणजे फक्त 3 आणि 2 असे तुमचे जातील. जीवशास्त्र आणि आरोग्यशास्त्र मिळून 10 मार्काचं तुमचं होणार आहे. सगळ्यात जास्त वेटेज तुमचं जीवशास्त्र आणि आरोग्यशास्त्रावर जातं. जीवशास्त्र आरोग्यशास्त्र एकच आहे. ठीक आहे. लक्षात आलं. नंतर आहे रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आणि भौतिकशास्त्र. आता या वर्षीचे टॉपिक आपण बघणार आहोत की या वर्षीचे कसे टॉपिक आले आणि आता तुम्ही पुढे तयारी करत आहात तर कसा अभ्यास करायचा. तर जीवशास्त्राचा विचार केला तर जीवशास्त्राचे आलेले टॉपिक सगळ्यात इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट स्टार मार्क करून ठेवायचंय. पोषण व आहार पहिला टॉपिक आहे जीवशास्त्रामधला पोषण व आहार. या चॅप्टर मधून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेले विटामिन्स. ठीक आहे. सगळे विटामिन्स वर सगळे जीवनसत्व. मग विटामिन्स मध्ये प्रश्न काय विचारले गेले तर त्यांचे रासायनिक नाव तुम्ही स्वतःही हे नोट करून घ्या. रासायनिक नाव त्यानंतर प्रतिस्थापने. प्रतिस्थापनेचा अर्थ काय होतो की स्त्रोत कशातून तुम्हाला जीवनसत्व मिळतं. जीवनसत्वांचे प्रकार. ठीक आहे. जीवनसत्वांचे प्रकार. प्रकारामध्ये काय येतं मग फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल म्हणजे मेदात विरघळणारे कोणते, पाण्यात विरघळणारे कोणते, त्यांचे रासायनिक नाव, त्यांचे प्रतिस्थापने आणि अभावी होणारे आजार. अभावी होणारे आजार याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त यावर्षी प्रश्न विचारले गेले. सगळ्यात महत्वाचा चॅप्टर पोषण व आहार. यामध्ये कार्बोदके, प्रथिने आणि मेद ह्याची संख्या आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या ऊर्जा गृह काय आहे. 80% तुम्हाला कार्बोदकातून ऊर्जा मिळते, 10% प्रथिनातून, 10% मेदातून. म्हणजे ओव्हरऑल 100% जी ऊर्जा आहे आपल्या अन्नाची ती तुम्हाला सगळ्यात जास्त ऊर्जा देणारे पदार्थ कोणते तर कार्बोदके. ह्याच्यावरही प्रश्न आलेले. 1 ग्रॅम कार्बोदके खाल्ले तर किती किलो कॅलरी ऊर्जा मिळणार. असे विविध प्रश्न तुमचे पोषण व आहारामधून येतात. कुठले प्रश्न आहे नोट डाऊन करून घ्यायचं. नंतर महत्वाचं दुसरं टॉपिक आहे रक्तभिसरण संस्था ज्याला ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हटलं जातं. यावर तुम्हाला विचारलं गेलं शोध. रक्तभिसरणाचा शोध कोणी लावला. त्यानंतर रक्तपेशींबद्दल विचारलं जातं. रक्तपेशी कुठे तयार होतात. रक्तपेशींचा जे जीवन आहे ते किती दिवस जगतात. आता आरबीसीज आहे
120 दिवस जगतात. WBC ज्या आहेत त्या 3 ते 4 दिवस जगतात. प्लेटलेट्स काय असतात, त्याच्यानंतर आपल्या हृदयाचं कार्य काय आहे, शुद्ध रक्त कोणाद्वारे वाहिलं जातं, अशुद्ध रक्त कोणाद्वारे वाहिलं जातं, रक्तभिसरणाचा शोध जसा आपण बघितलं तर रक्तभिसरणाची पद्धती किती आहेत, तर 2 पद्धती असतात रक्तभिसरणाच्या. एक खुली रक्तभिसरण संस्था, एक बंद रक्तभिसरण संस्था. तर तुम्हाला पूर्ण याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला हृदय प्रत्यारोपणाचा पण एखादा प्रश्न याच्यातून येऊ शकतो, की आपलं जे हृदय प्रत्यारोपणाची सुरुवात आहे म्हणजे हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी ती पूर्ण जगात कोणी केली आणि भारतात कोणी केली. जगामध्ये ख्रिश्चन बॅनोड यांनी केली होती आणि भारतामध्ये डॉक्टर वेणुगोपाल यांनी केली होती. सो याच्यावरती तुम्हाला शोधावर प्रश्न विचारले जातील. रक्ताचे किती टाईप आहे याच्यावर विचारले जातील. ठीक आहे. रक्त म्हणजे रक्तवाहिन्या तुमच्या कोणत्या पद्धतीच्या असतात, धमनी, केशवाहिनी, शीर असते. त्याच्यामध्ये कोणत्या रक्ताचं वहन केलं जातं, त्याच्यामध्ये अपवाद काय आहे, हे सर्व तुम्हाला या चॅप्टर मध्ये विचारलं जाईल. अत्यंत महत्वाचं. नंतर आहे शोधशास्त्रज्ञ. शोधशास्त्रज्ञामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील, की तुम्ही जर हृदयाचा अभ्यास करत असाल, याला काय म्हटलं जातं? किंवा रक्तभिसरणाचा शोध कोणी लावला? त्याचसोबत टेलिस्कोपचा शोध कोणी लावला? दूरध्वनीचा शोध कोणी लावला? विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? इलेक्ट्रॉनचा, प्रोटॉनचा, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? हे सर्व ओव्हरऑल शोधशास्त्रज्ञामध्ये विचारलं जातं. सो हे सुद्धा तुमचं इथे पण मी तुम्हाला स्टार मार्क देईल, कारण हे सुद्धा तुमचं महत्वाचं आहे. शोधशास्त्रज्ञाचा पूर्ण अभ्यास करायचा आहे. जसं की रक्ताच्या अभ्यासाला हिमॅटोलॉजी बोललं जातं, हृदयाच्या अभ्यासाला कार्डिओलॉजी बोललं जातं, न्यूरॉन्सचा अभ्यास करतात आपण त्याला न्यूरोलॉजी बोलतो है ना, चेतासंबंधी चेतासंस्थेचा तुम्ही अभ्यास करतात त्याला न्यूरोलॉजी म्हणतात. ओके. नंतर आहे अस्थिसंस्था. तर अस्थिसंस्थेवर जास्त नाही पण एखाद दोन प्रश्न तुम्हाला येतील. अस्थिसंस्थेमध्ये प्रश्न विचारले जातात तुम्हाला चल आणि अचल सांध्यांवर. कशावरती? चल व अचल म्हणजे मुवमेंट करणारे आणि न मुवमेंट करणारे. चल म्हणजे मुवेबल, अचल म्हणजे नॉन मुवेबल. चल व अचल सांधे आणि सांध्यांचे उदाहरण. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला बिजागिरीचा सांधा, उकळीचा सांधा, सरकता सांधा याच्यावरती प्रश्न विचारले जातील. आपल्या बोटांचे हाड किती असतात? ठीक आहे. आपल्या शरीरामध्ये सगळ्यात मोठे हाड कोणतं आहे, छोटं हाड कोणतं आहे, पूर्ण ओव्हरऑल वजनापैकी आपल्या हाडांचं वजन किती आहे, छातीच्या पिंजऱ्यामध्ये किती हाडं असतात, किती रिब्स असतात, तर 24 असतात. एका साईडला 12, दुसऱ्या साईडला 12. ठीक आहे. पूर्ण पाठीच्या कण्यामध्ये किती बोन्स असतात, मानेमध्ये किती बोन्स आहे, हातात किती बोन्स आहे, पायात किती बोन्स आहे, हे सर्व अस्थिसंस्थेमध्ये तुम्हाला विचारलं जातं. आणि 2024 ला ह्या वर्षी विचारलेले हे टॉपिक आहे, ह्या वर्षी आलेले हे प्रश्न आहेत. ठीक आहे. सो मुंबईचं जेही पेपरसाठी अभ्यास करत आहेत त्यांनी ह्याच टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. याच्या बाहेर टॉपिक जाऊ द्यायची नाहीये, कारण ह्याच्या बाहेर तुम्हाला टॉपिक विचारले जाण्याची शक्यताच नाहीये. नाहीच विचारणार, हेच टॉपिक तुमचे रिपीट होणार आहे. सो जे मी तुम्हाला या चॅप्टर बद्दल सांगितलेले आहे, ह्या चॅप्टर जेवढे 4 मी दिले त्याच्यात तेवढाच अभ्यास करा, त्याच क्वेश्चनचा करा, त्याच्यावरती जाऊ नका. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा उत्क्रांती. तर मानवाच्या उत्क्रांतीमध्ये तुम्हाला 2 प्रश्न कॉमन विचारले जातात. जसं उत्क्रांतीचे जनक कोण? ठीक आहे. जनक कोण आहे उत्क्रांतीचे, आणि त्यांचा जो उत्क्रांतीचा जो सिद्धांत होता तो त्यांनी कशात कोणत्या पुस्तकात मांडून ठेवला. जसं की उत्क्रांतीचे जनक कोण आहे? चार्ल्स डार्विन. मग यांचा पहिला सिद्धांत कोणता होता? सक्षम तो टिकेल. काय सिद्धांत आहे? सक्षम तोच टिकेल हा पहिला सिद्धांत होता. पण त्यांनी आपला कोणता सिद्धांत लिहिलाय? द ओरिजिन ऑफ स्पेसिस मध्ये कोणता लिहिलाय त्यांनी? नैसर्गिक निवडीचा सिद्धांत त्यांनी द ओरिजिन ऑफ स्पेसिस मध्ये लिहिला. ठीक आहे. उत्क्रांतीवर प्रश्न. त्यानंतर विचारलं जातं गुणसूत्रे, डीएनए, आरएनए. मानवातील गुणसूत्रांची संख्या. ठीक आहे. कोणाची? गुणसूत्रांची संख्या. ठीक आहे. किती गुणसूत्र असतात आपल्यात? 46. पेअर मध्ये 23. मग एन नंबर काय, 2 एन नंबर काय हे विचारलं जातं. डीएनए चा फुल फॉर्म, आरएनए चा फुल फॉर्म. डीएनए मध्ये काय असतं? जीन्स असतात आहे ना. मग डीएनए कोणाचं एकक आहे? डीएनए चा फुल फॉर्म काय? डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड. आरएनए चा फुल फॉर्म काय आहे? रायबोन्यूक्लिक ऍसिड. तर सूत्र आहे डीएनए, आरएनए. ह्या टॉपिक बद्दलचे जेवढे मी प्रश्न तुम्हाला सांगितले की हे विचारले गेले ह्या वर्षी, सो त्याचा अभ्यास करायचा. नंतर आहे पेशी. तर पेशी सजीवांच्या एककामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो की एकपेशीय प्राणी कोणते आहे? एकपेशीय कोण आहे? अमिबा आहे. बहुपेशीय कोण आहे ते विचारलं जातं. त्यांच्यामध्ये केंद्रक कसं असतं?
स्पष्ट केंद्रक असतं की अस्पष्ट केंद्रक असतं? मग त्याला दृश्य केंद्रकी म्हणतो आपण. आधी केंद्रकी कोण? दृश्य केंद्रकी कोण? ज्याचं केंद्रक पूर्ण दिसतं आहे. केंद्रक म्हणजे न्यूक्लियस. पेशीमध्ये काय असतो? केंद्रक. मग हा पूर्ण दिसतोय याचा अर्थ काय झाला? दृश्य केंद्रकी. ठीक आहे. हा अर्धाच दिसतो आहे, पूर्ण डेव्हलप नाहीये, तर आधी केंद्रकी. मग पेशींचं ऊर्जा हाऊस कोण आहे? मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका. मग आता पेशी कशापासून तयार झाल्या? प्राणी पेशी, वनस्पती पेशी याच्यावरती प्रश्न विचारले जातात. मग प्राणी पेशीची आउटर मोस्ट लेअर कोणती आहे? वनस्पती पेशींची कोणती आहे? हे प्रश्न तुम्हाला याच्यातून येतील. त्यानंतर आहे ग्रंथी संप्रेरके आणि विकरे. तर ग्रंथी संप्रेरके विकरे. ग्रंथी म्हणजे काय? ग्लँड्स. जसं की एक्झाम्पल तुम्हाला मी इथे देते. बघा हेच तुम्हाला टॉपिक रिपीट होणार आहे. सो म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे की ह्या टॉपिकच्या बाहेर एकही टॉपिकचा अभ्यास करू नका. तुम्हाला 40 टॉपिक आहे. मग तुम्ही सगळ्याच अभ्यास करायला जायचं नाही. आयोगाचे काही जे टॉपिक्स असतात ना ते फिक्स असतात. त्यावरतीच तुम्हाला रिपीट प्रश्न येतात आणि ह्या वर्षीचा जो पॅटर्न फॉलो झालाय सो त्याच वर्षी म्हणजे ह्या वर्षीच्या पॅटर्न सारखेच तुम्हाला नेहमी प्रश्न आता पुढे विचारले जातील. या वर्षीचं तुमचं थोडेसे हार्ड लेवलला प्रश्न होते, पण टॉपिकचं नाव किंवा टॉपिक तुम्हाला कळलं की तुम्हाला त्याच्यातल्या बाकीच्या बारीक गोष्टी समजून जातात. जसं की ग्रंथी आहे तर उदाहरणार्थ सगळ्या ग्रंथींचा अभ्यास करून ठेवायचा. यकृत, स्वादुपिंड, लाळ उत्पादक ग्रंथी. ग्रंथींचे प्रकार असतात. काही अंतर्स्रावी असतात, काही बाह्यस्रावी असतात. ठीक आहे. संप्रेरके म्हणजे हार्मोन. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मास्टर ग्रंथी विचारलं जाईल. इथे ग्रंथींमध्ये मास्टर ग्रंथी विचारलं जाईल. मास्टर ग्रंथी कोण आहे रे आपली? पिच्युटरी ग्लँड. पिच्युटरी ग्रंथी. मग ही पिच्युटरी म्हणजे पियुषिका ग्रंथी कुठे असते? आपल्या हायपोथॅलेमसच्या खाली असते. ठीक आहे. हिच्याबद्दल विचारलं जाईल. सो हिच्याद्वारे 9 हार्मोनची निर्मिती होते. ते 9 हार्मोनच आपल्या पूर्ण शरीराला कंट्रोल करण्याचं, आपली एज वाढवण्याचं म्हणजे आपलं ग्रोथ करण्याचं सगळं काम ह्या हार्मोनद्वारे केलं जातं. सो यावरती प्रश्न विचारला जाईल. मास्टर ग्रंथी कोणास म्हणतात? तिच्याद्वारे किती हार्मोन सिक्रेट होतात ह्याचा अभ्यास करायचा. नंतर आहे विकरे. विकरे म्हणजे एन्झाईम्स. तर जसं की बघा आपल्याला जर आपण अन्नपचनाची सुरुवात कुठून होते? मुखापासून होते. मग मुखामध्ये असं काय असतं? तर मुखामध्ये काय असतं? टायलिन. टायलिन नावाचं काय आहे मुखामध्ये? एक प्रकारचं एन्झाईम आहे. ते काय करतं? स्टार्चचं रूपांतर, हे स्टार्च आहे ना याचं रूपांतर कोणात करतं? माल्टोज मध्ये करतं. म्हणजे काय झालं इथे? पचनाची सुरुवात झाली की नाही? म्हणजे आपल्या जैवरासायनिक क्रियांचा रेट वाढवण्यासाठी जे मदत करतात त्यांना बोललं जातं एन्झाईम्स. ठीक आहे. मग ह्या एन्झाईम्सचा इथे अभ्यास करायचा. ठीक आहे. जीवशास्त्रातले टॉपिक समजले का व्यवस्थित तुम्हाला? त्याच्यानंतर महत्वाचा टॉपिक जीवशास्त्रामध्ये मानवी चेतासंस्था. ठीक आहे. मानवी चेतासंस्था याच्यामध्ये तुम्हाला चेतापेशींचा अभ्यास करायचा. कशाचा अभ्यास करायचा? चेतापेशी. मग याच्यात तुम्हाला काय विचारलं जाईल? सर्वात मोठी पेशी कोणती शरीरामध्ये? चेतापेशी. सर्वात लहान पेशी कोणती आहे? शुक्रपेशी मानवाच्या शरीरातली. ठीक आहे. मग मानवी चेतासंस्थेचे भाग किती आहे? मानवी चेतासंस्था कोणत्या पद्धतीने कार्य करते? हे तुम्हाला या चॅप्टर मध्ये विचारलं जाईल. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण अभ्यास करायचा आहे मेंदूचा. मेंदू व मेंदूचे भाग. ठीक आहे. मेंदूचे 3 भाग आहे. अग्र मस्तिष्क, मध्य मस्तिष्क, पश्च मस्तिष्क याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे मानवी चेता संस्थेमध्ये. नंतर आहे आरोग्यशास्त्र. अति महत्वाचं. जसं मी तुम्हाला म्हटलं यावर्षी आरोग्यशास्त्रावर भरपूर प्रश्न तुम्हाला विचारले गेले. तर आरोग्यशास्त्रामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले गेले जीवाणूजन्य आजार. पहिलं जीवाणूजन्य. ठीक आहे. दुसरं विषाणूजन्य. तुम्हाला असं विचारलं जातं डायरेक्ट की याच्यापैकी जीवाणूजन्य रोग कुठला आहे? याच्यापैकी विषाणूंनी होणारा आजार कोणता? गटात न बसणारा आजार कोणता? मग तुम्हाला 4-5 आजार असे 3 आजार असे दिले जातील की जे जीवाणूंनी होतात. पण एक असा दिला जाईल जो विषाणूंनी होतो. मग तुम्हाला सांगितलं जाईल गटात बसणारा कोणता? ठीक आहे. मग कुठला असतो गटात न बसणारा? विषाणूजन्य. कारण बाकीचे सगळे कोण आहे? जीवाणूजन्य. मग तुम्हाला जीवाणूजन्य रोग ओळखता आले पाहिजे, विषाणूजन्य रोग ओळखता आले पाहिजे. ठीक आहे. याचा अभ्यास तुम्हाला करायचा. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे रक्तगट संबंधित आजार. रक्तगट व त्या संबंधित आजार तुम्हाला विचारले जाईल. मग यामध्ये रक्तगटाचे प्रकार किती आहे? रक्तगटाचा शोध कोणी लावला? त्या शोधाबद्दल त्यांना पारितोषिक मिळालं. है ना? रक्तगट किती प्रकारचे? 4 प्रकारचे. कोणते? ए बी ओ.
ए, बी, एबी आणि ओ हे 4 प्रकारचे काय आहे रक्तगट. आता एबीओचा शोध कोणी लावला? कार्ल लॅन्स्टीनर यांनी लावला. त्यानंतर एबीचा शोध कोणी लावला? डिकेस्ट्रेलो अँड स्टर्ली यांनी लावला. तर हे तुम्हाला इथे विचारलं जाईल. ठीक आहे. यासोबत कृमी, आदी जीव हे पण विचारले जातील कारण ते रोगामध्येच विचारलं जातं. ठीक आहे. आरोग्यशास्त्र तुम्हाला सगळ्यात जास्त विचारलं गेलेलं आहे. सो तुम्हाला पुढेही हे विचारलं जाईल. याच्यामध्ये महत्त्वाचे रोग म्हणजे कोणता आहे? क्षयरोग. क्षयरोगासाठी काय दिलं जातं? BCGची लस दिली जाते. औषधोपचार, औषधोपचार पद्धती केली जाते. मग दिनविषयक विचारलं जाईल, की क्षयरोग दिवस कुठला आहे? ठीक आहे. जागतिक तो किती आहे? 24 मार्च आहे. तर इतका बारीक अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये करावा लागणार आहे. आपण YouTubeवर बरेचसे लेक्चर घेतलेले. त्यामध्ये आपण हे सगळे क्वेश्चन आन्सर घेतलेले. तुम्ही त्याचा व्यवस्थित तिथे अभ्यास करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर बघा पुढचं आहे रसायनशास्त्र. तर रसायनशास्त्रावरती कसे प्रश्न विचारले जातात? रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री. यावर्षी विचारलेले टॉपिक मी तुम्हाला सांगते. आतापर्यंत जीवशास्त्राचे टॉपिक किती टॉपिक सांगितले मी तुम्हाला इथे? बघा 9 टॉपिक. या 9 टॉपिकवरनं प्रश्न विचारले गेले. जीवशास्त्रामध्ये तुम्हाला 12 टॉपिक आहेत. पण त्यापैकी ह्या वर्षी तुम्हाला फक्त 9 टॉपिकचे प्रश्न विचारले गेले आणि हे अत्यंत महत्त्वाचे. दरवर्षीचा जर तुम्ही सिलेबस बघितला, पॅटर्न फॉलो केला तर ह्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न असायचे. पण ह्या वर्षी ह्या 9 टॉपिक वरती जास्त भर दिली गेली, बाकी टॉपिक घेतलेले नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघा आरोग्यशास्त्र जसं की मी तुम्हाला सांगितलं आरोग्यशास्त्रावर भरपूर प्रश्न विचारले गेलेत. जास्त भर दिला याच्यावर सो याचं लक्षात ठेवायचंय. आता संसर्गजन्य आजार म्हणजे काय? असंसर्गजन्य आजार म्हणजे काय? हे सुद्धा याच्यात विचारलं जातं. तसंच आहे रसायनशास्त्र. रसायनशास्त्रामध्ये पहिले आहे धातू व धातुके. आता धातू आणि धातुके याचे गुणधर्म ठीक आहे. गुणधर्म तुम्हाला अभ्यासायचे आहे. याच्यामध्ये गुणधर्म आणि उदाहरणे हे तुम्हाला विचारलं जाईल. किरणोत्सारिता. तर किरणोत्सारिता दुसरं चॅप्टर असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला रेज आहे. कोणते कोणते रेज आहे? गॅमा, बीटा आणि अल्फा. आता हे जे आहे, हे जे रेज आहे याच्यावरती याची भेदक क्षमता काय आहे? याचं वस्तुमान काय आहे? याच्यावरती किरणोत्सारितेचे प्रश्न विचारले जाईल किंवा किरणोत्सारितेचा शोध कोणी लावला? रुदरफोर्ड यांनी काय केलं? कोणत्या किरणांचा शोध लावलाय? गॅमा किरणांची भेदक क्षमता सगळ्यात जास्त आहे पण वस्तुमान सगळ्यात कमी आहे. असे तुम्हाला भरपूर प्रश्न इथे विचारले जातात. नंतर आहे आम्ल व आम्लारी. म्हणजे इथे तुम्हाला विचारलं जाईल सगळं ऍसिड. ठीक आहे. ऍसिड अँड त्याचा pH. मग आम्लाची चव काय आहे? आम्लारीची चव काय आहे? त्याचा pH किती असतो? एखाद्या गोष्टीचा pH विचारला जाईल. उदाहरणार्थ रक्ताचा pH विचारलं जातं, युरिनचाही pH विचारला जातो, मातीचा pH, त्यानंतर बाईल ज्यूस आहे त्याचा pH, पित्तरस त्याचा pH असे भरपूर pH तुम्हाला विचारले जातील आम्ल व आम्लारीमधून. ठीक आहे. मग आता जसं की दह्यामध्ये कोणतं आम्ल असतं, दुधामध्ये कोणतं आम्ल असतं, मुंग्यांच्या दंशात कुठलं असतं, विनेगार बनवतोय तर विनेगारमध्ये कुठलं आम्ल असतं, सगळ्या आम्लांचा इथे अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आपल्या स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आहे. तर आम्ल व आम्लारीमध्ये सुद्धा तुम्हाला यावर्षी प्रश्न विचारले गेले. 3 स्टार दिलेलेत मी याला. ठीक आहे. याला सुद्धा 2 स्टार घ्या तुम्ही कारण याच्यावरही प्रश्न आले. ह्या वर्षी विचारलेलेच टॉपिक आपण बघत आहोत. नंतर आहे मूलद्रव्यांचे वर्गीकरण. आता मूलद्रव्यांचे वर्गीकरण कसे केले गेले? धातू, अधातू आणि धातू सदृश्य. ठीक आहे. मग ह्यामध्ये पण तुम्हाला जसं तुम्ही ह्या चॅप्टरला बघतात धातू व धातुके तसंच काहीतरी सेम तुम्हाला इथे बघायचंय. धातूचे गुणधर्म, अधातूचे गुणधर्म आणि धातू सदृशाचे गुणधर्म तुम्हाला बघायचंय. व्हिडिओला सगळीकडे शेअर करून टाका. खूप इन्फॉर्मेशन आहे यामध्ये. खूप छान व्हिडिओ आहे. काय अभ्यास करायचा आहे? क्वेश्चन सुद्धा मी तुम्हाला सांगते की क्वेश्चन तुम्हाला कसे येणार आहे. याच्या बाहेर तुमचे क्वेश्चन जाणार नाही म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा कार्बनचे जग 5 नंबरचं टॉपिक असणार आहे. कार्बनचे जग याच्यामध्ये तुम्हाला कार्बनची संज्ञा किती आहे कार्बनची? काय दिली संज्ञा? सी. कार्बनचा ॲटॉमिक नंबर अणुक्रमांक किती आहे? 6 आहे. अणुक्रमांक कशावरून ठरतो? इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून. ठीक आहे. मग कार्बनच्या जगामध्ये कार्बनचे शुद्ध रूप कोणते? तर कार्बनचे शुद्ध रूप कोणते तर सांगा मला? हिरा अँड ग्रॅफाइट. मग हिरा मानवाला माहित असलेला सगळ्यात कठीण पदार्थ आहे. हिऱ्यामधून विद्युत वहन होत नाही. ग्रॅफाइट मधून विद्युत वहन होतं. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला शिकायचं आहे हायड्रोकार्बन. मग हायड्रोकार्बन मध्ये तुम्हाला इथेन, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन हे सर्व शिकायचं आहे. हे हायड्रोकार्बन्स म्हणजे काय सांगा बरं? हायड्रोजन आणि कार्बन एकत्र येऊन जे तयार होतं त्याला हायड्रोकार्बन म्हटलं जातं. उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण घेऊया CH4. CH4 कोण आहे? मिथेनचं खूप विचारलं जातं बरं का. मार्श गॅस कोण आहे? हरितगृह वायू परिणाम करणारा
कोण आहे हे तुम्हाला विचारलं जातं. तर CH4, आता CH4 म्हणजे कार्बन झाला, ठीक आहे, कार्बनच्या एक अणू, कार्बन एक, आणि हायड्रोजन किती झाले 4, म्हणजे हा कार्बन एकच होता, बॉन्डिंगला कोणीच नव्हतं. मग इथे काय आले 4 हायड्रोजन आले, त्यांनी काय केलं कार्बन सोबत बॉन्ड तयार केला, बॉन्ड तयार केल्यानंतर हा एक हायड्रोकार्बन तयार झाला ज्याला आपण मिथेन म्हटलं, त्याचं स्ट्रक्चर झालं CH4. ओके, मग हा काय झाला हायड्रोकार्बन. मग हायड्रोकार्बन कोणाला म्हटलं जातं, कार्बन आणि हायड्रोजन एकत्र असले तर एकत्र येऊन जे संयुग तयार होतं त्याला हायड्रोकार्बन म्हणतात. ते सुद्धा कार्बनच्या जगामध्ये तुम्हाला शिकायचं आहे. आणि ह्या वर्षी ऍड झालेला एक न्यू टॉपिक आहे नवीकरणीय ऊर्जा. नवीकरणीय ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जेचं रूप, अक्षय ऊर्जा कोणती आहे, अक्षय स्रोत कोणता आहे, ऊर्जेचा अक्षय स्रोत कोणता आहे, तर बघा पवन ऊर्जा अक्षय स्रोत आहे. ठीक आहे, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, म्हणजे निसर्गामध्ये तुम्ही कितीही रूपामध्ये तिला यूज करा, कितीही यूज केली तरीही ती ऊर्जा जेवढी तुम्ही यूज करणार तेवढी तुम्हाला पुन्हा भेटणार. जशी की सौर ऊर्जा आहे. सूर्य असं म्हणणार आहे का की तुम्ही मला खूपच यूज करून घेतले बाबा, आता मी माझा प्रकाश देणार नाही तुम्हाला, असं होतं का? नाही. म्हणजे सौर ऊर्जा जी आहे ती तुम्ही कितीही यूज करू शकतात. तर नवीकरणीय ही जी ऊर्जा आहे याचे जे प्रकार आहे ना, याच्यावरती न्यू टॉपिक आलाय तुम्हाला. हा हा सायन्स मध्ये म्हणजे इतर वेळी नाही विचारला गेला एवढा, बट ह्यावेळेस याच्यावर प्रश्न होते, तर अभ्यास करायचा आहे. नंतर आहे अणु व त्याची रचना. अणु व त्याची रचनामध्ये आपल्याला अणुक्रमांक, पदार्थाचा ॲटॉमिक नंबर, अणुक्रमांक, पदार्थाचे ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमान शिकायचं आहे. अणुसिद्धांत कोणी मांडला? जॉन डाल्टन यांनी. त्यांच्या अणूंची थेरी काय होती? अणू काय आहे तर पदार्थांमधील सगळ्यात लहानातील लहान अविभाज्य कणांना अणू असं म्हटलं जातं. अणूंना परमाणू नाव कोणी दिलं? महर्षी कणाद यांनी इसवी सन पूर्व अणूंची शोध लावला आणि त्याला परमाणू नाव दिलं. तर हे सर्व तुम्हाला अणू व त्याच्या रचनेमध्ये शिकायचं आहे. हे झालं तुमचं केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्राबद्दल. ठीक आहे, नंतर आहे भौतिक शास्त्र म्हणजे फिजिक्स. मग फिजिक्स मधून तुम्हाला बघा प्रश्न किती येतात? फक्त 4 ते 5, पण टॉपिक तुमचे एवढे गेलेले आहेत. ठीक आहे, या वर्षी जीके तुमचं जास्त आलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केला असेल तर सामान्य विज्ञान जिथे तुम्हाला आधी 5-6 मार्काला विचारलं जात होतं, पण आज तेच सामान्य विज्ञान 15-16 मार्कापर्यंत पण जात आहे. याच्यात कम्प्युटरचेही प्रश्न ऍड झालेले आहेत. सो याचा व्यवस्थित अभ्यास करा, कारण जीके काही काही जिल्ह्यांमध्ये 40 मार्कापर्यंत तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. जिथे 25चा पॅटर्न आहे तिथे 40-40 मार्काला तुमचं पूर्ण जीके येतं. तुमचं जीकेचे क्वेश्चन वाढत असेल तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये सामान्य विज्ञान तुमचं वाढतं. सो व्यवस्थित अभ्यास तुम्हाला इथे करायचा आहे. ठीक आहे, भौतिक शास्त्रामध्ये काय विचारलं जातं? मोजमापन. सगळ्यात मस्ट म्हणजे मस्ट आहे हा टॉपिक, करावाच लागणार आहे तुम्हाला. 4 स्टार दिलेले आहेत मी इथे. मोजमापनावरती तुम्हाला विचारले जातात एकके, युनिट्स. युनिट्स म्हणजे काय? एकक. मग एककाचे प्रकार किती आहेत? 4 प्रकारचे एकक आहे. कोणते कोणते? CGS, MKS, SI and FPS. हे काय झाले? एककांचे प्रकार. CGS म्हणजे सेंटीमीटर ग्राम सेकंद, MKS म्हणजे मीटर केल्विन सेकंद, SI आणि MKS एकच आहे. हे काय आहे? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट हे सर्वत्र मान्य आहे. SI एकक जे आहे ना तुमचं सर्वीकडे मान्य आहे. आणि MKS चंच विस्तारित रूप, सुधारित रूप SI आहे. FPS चा फुल फॉर्म काय होतो? फूट पाऊंड सेकंद. म्हणजे तुम्हाला ह्या एककांमध्येच मेजरमेंट करायची आहे कुठल्याही पदार्थाची, कुठल्याही गोष्टीची. जसं तुम्हाला म्हटलं की MKS मध्ये लांबीचं एकक काय? लेंथचं युनिट काय आहे? तर काय येणार? मीटर. तेच तुम्हाला विचारलं MKS मध्ये काय सांगा? तापमानाचे एकक सांगा. तापमानाचे एकक काय येणार? टेम्परेचरचं केल्विन. MKS मध्ये तुम्हाला विचारलं गेलं की वेळेचं सांगा, काय येणार? सेकंद. ठीक आहे, MKS सेकंद. लक्षात आलं? तुम्ही जर हे व्यवस्थित केलं ना तर तुम्हाला तोंडपाठ होऊन जातील एकके, काही करायची गरज पडणार नाही दुसरी. ठीक आहे, नंतर आहे प्रकाश, भिंग, डोळे. आता प्रकाश हे चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अंतर्वक्र भिंग, बहिर्वक्र भिंग, अंतर्वक्र आरसा, बहिर्वक्र आरसा व पूर्ण डोळ्यांच्या स्ट्रक्चरचा अभ्यास करायचा, ज्यामध्ये तुम्हाला शिकायचं आहे निकट दृष्टी दोष, निकट दृष्टी दोष, त्यानंतर दूरदृष्टी दोष व त्यासाठी
लागणाऱ्या गोष्टी, दूरदृष्टी झाली असेल तर कुठला भिंग वापरायचा, निकट दृष्टिता झाली असेल कुठला भिंग वापरायचा, आणि प्रकाशाचे विविध ज्या क्रिया आहेत, जसं प्रकाशाचं विकिरण झालं, अपस्करण झालं, परावर्तन झालं, पूर्ण आंतरिक परावर्तन झालं, ह्या ज्या क्रिया आहे या तुम्हाला विभक्तीकरण झालं, या सगळ्या क्रिया तुम्हाला प्रकाशा चॅप्टर मध्ये शिकायच्या आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. नंतर कार्य व ऊर्जा. आता कार्यावर ऊर्जावर एक दोन प्रश्न होते, जास्ती प्रश्न नव्हते, बट तुम्हाला येण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला आता कार्य करण्यासाठी जी ऊर्जा लागते किंवा कुठल्याही कार्यासाठी ज्या ऊर्जेला रूपांतरित करावं लागतं, तर तिथे तुम्हाला गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जाबद्दल शिकायचंय. तर गतिज ऊर्जा कशात असते, स्थितीज ऊर्जा कशात असते, याचे फॉर्म्युले येतात काही, ते फॉर्म्युले तुम्हाला याच्यामध्ये शिकायचंय. नंतर सगळ्यात महत्वाचं आहे न्यूटनचे नियम. फिजिक्स शिकला आणि न्यूटनचे नियम शिकला नाही तर काही उपयोग नाही ना. तर न्यूटनचे जे लॉज आहेत, तर न्यूटनचे 3 नियम आहे. किती आहे न्यूटनचे? 3 नियम. कोणते कोणते आहे? पहिला नियम आहे जडत्वाचा, दुसरा आहे संवेगाचा आणि तिसरा आहे प्रतिक्रिया बलाचा. तर तुम्हाला याच्यामध्ये न्यूटनचे 3 नियम, त्याच्यासोबत ह्या नियमांचे उदाहरण, ठीक आहे, नियमाचे उदाहरण काय, तर चालत्या गाडीचा ब्रेक अचानक थांबल्यानंतर आपण पुढे झुकले जातो, हे न्यूटनच्या कोणत्या नियमाचं उदाहरण आहे? तर कोणत्या नियमाचं? जडत्व. कारण आपण जेव्हा एखाद्या गाडीत असू तर तेव्हा आपण त्या गतीच्या जडत्वामध्ये असतो, म्हणजे गाडी थांबली, आपण त्या गाडीसोबत गतिमानच असतो, भलेही आपण काही करत नाही, पण गाडी गतिमान आहे तर आपणही गतिमान आहे. गाडी थांबली तर आपण पुढच्या साईडला जातो, म्हणजे आपण काय होतो? त्या जडत्वामध्ये होतो. मग हे कशामध्ये येतं? न्यूटनच्या पहिल्या नियमामध्ये येतं. तसंच संवेगाचा आणि प्रतिक्रिया बलाचा 2-3 नियम आहेत. त्याचा उदाहरणासकट अभ्यास तुम्हाला करायचा आहे फिजिक्स मध्ये. ठीक आहे, ह्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातील. नंतर आहे तारे व आपली सूर्यमान. आता याच्यावरती भरपूर प्रश्न नाही आलेले, पण कॉमन प्रश्न आहे. सूर्यापासून सगळ्यात जवळ ग्रह कोणता आहे? सूर्यापासून सगळ्यात लांब ग्रह कोणता आहे? ठीक आहे, सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह कोणता आहे आणि सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे? हे 4 प्रश्न तुमचे याच्यावरती बनतात. किती प्रश्न बनतात? 4 प्रश्न. कोणते कोणते? लहान ग्रह, त्यानंतर मोठा ग्रह, सूर्यमालेत सूर्यापासून जवळ असलेला ग्रह, त्याच्यानंतर विचारलं जातं लाल ग्रह कोणता ग्रह आहे? लाल, मंगळ ग्रह आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पहाट तारा कोणाला म्हटलं जातं? कोणत्या ग्रहाला म्हटलं जातं? शुक्राला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पहाट तारा म्हटलं जातं आहे ना. कडी असलेला ग्रह कोणता? हे सर्व तुम्हाला तारे व आपली सूर्यमालामध्ये शिकायचं आहे. ठीक आहे, नंतर आहे काही भारतीय क्रांती. तसं हे सर्व तुमचं जीके मध्येही जातं आणि काही पद्धतीत ते जीएस मध्येही येतं. म्हणून तुम्हाला सांगते की ह्याचा अभ्यास करा तुम्ही. ह्या ज्या क्रांती आहे, आता ह्याच्यामध्ये बघा हरित क्रांती. तर हरित क्रांतीमध्ये काय येणार? अन्नधान्य उत्पादन. जीकेचा पार्ट येतो हा, अन्नधान्य उत्पादन. हे कशामध्ये येतं? हरित क्रांती. हरित क्रांतीचे जनक, जनक विचारलं जाणार. श्वेत क्रांती म्हणजे काय? दूध उत्पादन. याचे काय विचारणार? जनक. निळी क्रांती म्हणजे काय? मत्स्य उत्पादन. मत्स्य उत्पादन. आणि सोनेरी क्रांती म्हणजे मध व फळे उत्पादन. याचे जनक, या सर्व क्रांतींचे जनक करून ठेवायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्वाचं कम्प्युटर बेसिक क्वेश्चन. ठीक आहे, आता कम्प्युटर बद्दल प्रश्न विचारले गेले आणि ह्यावेळेस असं झालं की प्रश्न कम्प्युटरचे तुम्हाला आरोग्यशास्त्र, जीवशास्त्र आणि कम्प्युटर भर होता ह्याचा प्रश्नांचा. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला विचारले जातील WWW चा फुल फॉर्म काय? WWW फुल फॉर्म सांगा. ठीक आहे, HTML फुल फॉर्म सांगा. त्याच्यानंतर कम्प्युटरचे जनक कोण आहे? सुपर कम्प्युटर भारतातील पहिलं कोणतं? ठीक आहे, त्याच्यानंतर इनपुट डिव्हाइस कोणते आहे? आउटपुट डिव्हाइस कोणते आहे? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सीपीयू चा फुल फॉर्म. याच्यासोबत सीपीयू फुल फॉर्म विचारला जाणार. त्याच्यानंतर रॅन्डम ऍक्सेस मेमरी कोणती? म्हणजे रॉम विचारला जाईल, रॅम विचारलं जाईल. ठीक आहे, हे पण प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बाइट्स, 1 किलो बाइट्स म्हणजे किती? ठीक आहे, लक्षात येत आहे? आता संगणकाची मेमरी कशामध्ये मोजली जाते? कशात मोजली जाते? बाइट्स मध्ये.
ठीक आहे. जसं की किलोबाईट झालं, मेगाबाईट झालं, हे काय आहे संगणकाची मेमरी याच्यामध्ये मोजली जाते. हे प्रश्न जे आहे, एवढे प्रश्न जे आहे तुमचे बेसिक प्रश्न कॉम्प्युटरचे सुद्धा विचारले जातील. कॉम्प्युटरचे मी लेक्चर घेतलेले आहेत. YouTubeवरती आपले सगळे लेक्चर अवेलेबल आहे. सो तुम्हाला समजलं असेल की जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि आरोग्यशास्त्र त्याशिवाय कॉम्प्युटरमध्ये काय क्वेश्चन विचारले जातात, यावर्षी कसा पॅटर्न फॉलो झाला, 2024ला सामान्य विज्ञानाला कोणत्या टॉपिकचे प्रश्न विचारले गेले आणि ते प्रश्न काय होते, हे पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहिलंच असणार आहे. तर आपल्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करा. अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आणि ह्या वर्षीचे टॉपिक अजूनपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलेले नव्हते. सो ह्याच टॉपिकवर भर घेऊन अभ्यास करायचा आहे, कारण पुढे हे जे पेपर येत आहे, तर हेच पॅटर्न तुमचं फॉलो होणार. 100% हेच प्रश्न तुमचे रिपीट होणार आहे. कारण सामान्य विज्ञान असू दे किंवा कुठलंही दुसरं, तर 75% PYQ रिपीट होत असतात. सो तुम्ही तसा अभ्यास करायचा आहे. जे प्रश्न सांगितले त्याचे तुम्ही नोट्स काढा किंवा त्याच्याबद्दल अधिक माहिती मिळवायची आहे. आपले YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलेलंच असणार आहे. नसेल केलं तर करून घ्या. कारण आपण YouTubeवर भरपूर क्वेश्चन घेतले आणि ज्यामध्ये ज्यामध्ये मी तुमचे पूर्ण कॉम्प्युटर बेसिक क्वेश्चन घेतले. सो ते सुद्धा तुम्ही बघितले तर तुम्हाला दुसरा कॉम्प्युटरचा अभ्यास करावा लागणार नाही. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचंय, जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय. चॅनलवर नवीन असाल तर टिकर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.